नमस्कार मित्रांनो, माझ्या घरी आले होते पाहुणे. मग मी हा झटपट नाश्ता बनवला. सिंपल आहे, इझी आहे आणि एकदम टेस्टी असा हा नाश्ता आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर म्हणजे हा मी रेसिपीचा व्हिडिओ हा मी आत्ताच म्हणजे नवीनच बनवते. मी चॅनल माझं नवीन आहे आणि मी सुरुवात केली आहे जस्ट बनवायला. तर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर मी विचार केला की आता काय बनवायचा नाश्ता. तर माझ्या घरी अवेलेबल होते, पोहे होते, जे म्हणजे घरी जे नॉर्मल माझ्याकडे होतं त्याच्यातूनच मी हा नाश्ता बनवला आहे. तर मी पोहे घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवा आणि ते भिजत ठेवा पोहे. तर ते भिजत घाला साईडला. आणि बटाटे घ्या. नंतर बटाटे घेतल्यानंतर बटाट्याच्या वरचे साली काढून घ्यायच्या. बटाट्याच्या साली काढून घ्या. नंतर बटाटा बारीक एकदम चिरा. बारीक चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. कारण आणि हा व्हिडिओ बनवताना बटाटा मी मोठा बटाटा चिरला होता थोडासा. म्हणजे बटाट्याचे काप माझे थोडे मोठे झाले होते. तर मी सांगते तुम्हाला नंतर काय झालं. तर तुम्ही बटाटा जेव्हा कापाल तेव्हा एकदम बारीक बारीक हे करा, काप करा बटाट्याचे. ठीक आहे, बटाटा कापून घ्या. बघा माझ्या फोडी मोठ्या मोठ्या झाल्यात, काप माझे मोठे झालेत. नंतर बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. बटाटा एकदम म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्च वगैरे असतं ते निघून जाईल. तर स्वच्छ धुवून घ्या. आणि मग ते भिजत घातलेले पोहे घ्या आणि ते एकदा म्हणजे असे फुलतात. त्याच्यामध्ये पाणी पूर्ण ॲब्झॉर्व होतं पाणी. मग ते पोहे घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तुम्ही एकदम बारीक बटाटे चिरा. कारण मिक्सरला बारीक नाही होत ते सुरुवातीला. जर मोठे माझे बटाट्याचे काप किती मोठे झाले होते आणि ते बारीकच नाही झालं. मग तुम्ही एकदम बारीक कट करा बटाटा आणि ते मिक्सरला वाटून घ्या. पोहे थोडेसे घ्या, बटाटा घ्या आणि मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घ्या. मग मी काय केलं, बटाट्याचे काप माझे मोठे झाले होते आणि मिक्सरला बारीकच होत नव्हतं. मी म्हटलं आता मी काय दाखवणार रेसिपीमध्ये, माझं बारीकच होत नाही आहे. तर मग मी परत बटाटा थोडं बारीक चॉप केला आणि मग मिक्सरला तो पूर्णपणे बारीक झाला. मग हे असं तुम्ही सगळं हे करून घ्या, बारीक करून घ्या पोहे आणि बटाटा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचं पाणी ॲड करू नका. म्हणजे जे फक्त भिजवलेलं आहे पोहे आणि बटाटा ते फक्त बारीक करा. म्हणजे ते पातळ वगैरे काय होणार नाही. म्हणजे असं एकदम प्रॉपर झालं पाहिजे ते. जास्त पण पातळ नको आणि जास्त पण घट्ट नको असं. मग त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घाला. नंतर तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला. मग थोडंसं आलं किसून घाला. आणि तुम्हाला जर थोडं तिखट अजून हवं असेल तर त्यात काळी मिरी पावडर 1 चमचा घातली तरी चालेल. नाहीतर मग मिरचीच यूज करा. मग नंतर तुम्हाला मिरची लागेल, चिरलेली बारीक मिरची आणि कोथिंबीर लागेल. मग मी 4 मिरच्या चिरल्या होत्या बारीक आणि कोथिंबीर थोडीशी ती वरून टाकायची आणि मस्त असं फेटून घ्यायचं. म्हणजे ते मिक्स करायचं प्रॉपर. काळी मिरी पावडर जरी यूज केली तुम्ही तरी चालेल. थोडं अजून तिखट हवं असेल तर. मला एवढंच तिखट हवं होतं कारण रियांश खाणार होता. छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर जास्त तिखट म्हणजे ते खात नाहीत शक्यतो, म्हणून मग मी 4च मिरच्या टाकल्या. आणि मग आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तर आता सगळ्यात मोठा सीन सांगते. ते शूटमध्ये आलंच नाही की मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातले 1 वाटी भरून. ती वाटी दिसत आहे तुम्हाला साईडला. तर मी ते म्हणजे शूटमध्ये ते नंतर मी चालू केलं आय थिंक ते टाकल्यानंतर.
मग आता असे हे पकोडे तळून घ्यायचे आपण. पहिले हे सोडायचे सगळे आणि नंतर जे बबल्स येतात ना, म्हणजे गॅस आपला थोडा हाय फ्लेम करायचा आणि थोडं ते जे बबल्स आहेत ते स्टॉप होतात हळूहळू, जसं ते आतमधून म्हणजे तेल उकळतं आणि ते त्याला एक क्रिस्पीनेस येतो, म्हणजे खालच्या बाजूने ते भाजून निघाल्यानंतर ना थोडंसं कमी होतात ते बबल्स. मग तेव्हा ते पलटायचं आणि मग त्याचा कलर असा थोडासा असा येतो बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. तशा प्रकारे जरा कलर आला की पलटायचं ते. आणि हा नाश्ता खूपच टेस्टी लागतो आणि टोमॅटो सॉसबरोबर तर एकदम भारी लागत होता. तर अशा प्रकारे मी ती तळून घेतले आणि हा झाला फायनल. त्याच्यानंतर मी टोमॅटो सॉस घेतला आहे आणि बघा हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे. एकदम भारी होता नाश्ता हा. तर तुम्हाला पण आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि झटपट बनते. आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा.